श्री स्वामी समर्थ. आजची आपली कथा आहे खेड्यातली बायको. संध्याकाळची वेळ होती. अनिकेत आपल्या मित्रांसोबत कॅफेमध्ये बसला होता. अरे यार, लग्न ठरलंय माझं, अनिकेत थोड्या नाराज आवाजात म्हणाला. अरे वा, मग पार्टी कधी देणार? रोहनने हसत विचारलं. अनिकेतने कप टेबलावर आपटला. कसली पार्टी? मला अजिबात लग्न करायचं नाही. का? मुलगी आवडली नाही का? अनिकेत हसला, पण ते हसू कटू होतं. मुलगी? अरे गावाकडची आहे, साडी घालणारी, साधी, माझ्या लाईफमध्ये फिट बसणारच नाही ती. मित्रांनी एकमेकांकडे पाहिलं. अरे पण किमान भेट तरी घेतलीस का तिची? नाही, आणि घ्यायचीही नाही. आईबाबांनी ठरवलंय म्हणजे झालं लग्न. त्याच्या आवाजात राग, निराशा आणि थोडासा अहंकार होता. काही दिवसापूर्वी अनिकेतचे आईवडील गावात गेले होते. शहराच्या धकाधकीपासून दूर, शांत, साधं गाव. तिथेच त्यांनी पहिल्यांदा आराध्याला पाहिलं. आराध्या अंगणात उभी होती. हातात पाणी भरलेलं तांबं, केसांमध्ये वेणी, कपाळावर छोटीशी टिकली. ती एका वृद्ध बाईला पाणी देत होती. आजी, हळूहळू प्या, घाई करू नका. तिच्या आवाजात इतकं प्रेम होतं की अनिकेतची आई सुनीताताई थांबूनच गेली. ही मुलगी कोण? त्यांनी विचारलं. अहो, ही आमदार साहेबांची मुलगी आराध्या, कुणीतरी उत्तर दिलं. आमदाराची मुलगी? सुनीताताईंना आश्चर्य वाटलं. इतकी साधी, इतकी नम्र. त्या दिवशी त्यांनी आराध्याशी थोडं बोललं. ती नम्रपणे बोलली, डोळ्यात आदर, शब्दात संस्कार. त्या क्षणीच सुनीताताईंनी ठरवलं, हीच माझ्या घराची सून होणार. त्यांनी आराध्याच्या आई वडिलांच्या समोर आराध्याबद्दल लग्नाची मागणी घातली. आराध्याच्या वडिलांना पण स्थळ आवडलं, कारण अनिकेतच्या घराण्याचं पण नाव गावात खूप मोठं होतं. लग्न ठरतं. घरी परतल्यावर अनिकेत, आम्ही तुझं लग्न ठरवलं आहे, वडील शांतपणे म्हणाले. काय? माझ्याशी न विचारता? मुलगी खूप चांगली आहे, संस्कारी आहे. मला नाही पाहिजे संस्कार, मला पार्टनर पाहिजे, माझ्या लेवलची. पण आईचा आवाज ठाम होता. तू एकदा तिची भेट तरी घे. नाही, अनिकेत स्पष्ट म्हणाला. घराचं वातावरण तणावाचं होतं, पण शेवटी आईवडिलांसाठी अनिकेतने होकार दिला. मनातून नाही, पण जबरदस्तीने. ढोल ताशांचा आवाज, मंडप सजलेला, सगळीकडे आनंद. आराध्या नवरीच्या वेशात बसली होती. डोळ्यात स्वप्न, मनात नवीन आयुष्याची सुरुवात. ती हळूच तिच्या आईला म्हणाली, आई, मी सगळ्यांना आवडेल ना? आईने तिचा हात धरला. तू जिथे जाशील तिथे आनंदच नेशील. दुसरीकडे अनिकेत मंडपात बसला होता. चेहऱ्यावर हसू नव्हतं, फक्त एक औपचारिक भाव. मित्र त्याला चिडवत होते. भाऊ, बायको येते, स्माईल तरी कर. पण त्याचं मन तिथे नव्हतंच. आराध्याचा गृहप्रवेश झाला. ती घरात पाऊल टाकत होती, पण तिच्या लक्षात आलं, अनिकेत तिच्याकडे पाहायलाही तयार नव्हता. ती हळूच म्हणाली, नमस्कार. अनिकेतने फक्त मान हलवली आणि निघून गेला. त्या एका क्षणातच आराध्याच्या मनात प्रश्न निर्माण झाला, मी काही चूक केली का? पहिला दिवस. आराध्या सकाळी लवकर उठली, स्वयंपाकघरात गेली, सासूबाईंना मदत करू लागली. आई, मी काय करू? अगं, तू नवरी आहेस, आराम कर, सासू म्हणाल्या. नाही, मला काम करायला आवडतं. तिचं वागणं पाहून सासू खुश झाल्या. पण अनिकेत नाश्ता करून निघून गेला. ना एक शब्द, ना एक नजर. दिवस जात होते. अनिकेत, ऑफिस, मित्र, पार्टी. घरात फक्त झोपण्यासाठी येत होता. आराध्या घर सांभाळत होती, सासू सासऱ्यांची काळजी घेत होती, सगळ्यांचा स्वभाव जाणून घेत होती. पण नवऱ्यासोबत शून्य संवाद. एका रात्री आराध्या बाल्कनीत उभी होती, डोळ्यात हलकसं पाणी. ती स्वतःशीच बोलली, मी इतकी वाईट आहे का
की ते माझ्याशी बोलायलाही तयार नाहीत. पण पुढच्या क्षणी तिने स्वतःला सावरलं. नाही, मी प्रयत्न करेन, नक्कीच करेन. दुसऱ्या दिवशी अनिकेत घरी आला आणि म्हणाला, आई, उद्या माझे फ्रेंड्स घरी येणार आहेत. आई खुश झाली. छान, मग आराध्या सगळं मॅनेज करेल. अनिकेत लगेच म्हणाला, नाही, ती बाहेर येणार नाही माझ्या फ्रेंड्ससमोर. घरात शांतता पसरली. आराध्या तिथेच उभी होती. तिच्या चेहऱ्यावरचं हसू हळूहळू नाहीसं झालं. सकाळची वेळ होती. घरात सगळीकडे गडबड सुरू होती. अनिकेतचे मित्र आज घरी येणार होते. सासूबाई स्वयंपाकघरात काम करत होत्या. आराध्या त्यांना मदत करत होती. आई, मी सगळं मॅनेज करते, तुम्ही बसून घ्या, आराध्या प्रेमाने म्हणाली. अगं, तू एवढं का करतेस? थकशील. घर माझं आहे ना आता, मग कामही माझंच, ती हसत म्हणाली. सासूबाई तिच्याकडे प्रेमाने पाहत राहिल्या. तयारी सुरू. आराध्या एकामागून एक पदार्थ बनवत होती. पोहे, वडा, उपमा, चहा, सगळं व्यवस्थित. तिच्या कामात एक वेगळीच सफाई होती. पण मनात कुठेतरी एक वेदना होती. आज तरी ते मला त्यांच्या मित्रांसमोर स्वीकारतील का? मित्र येतात. दुपारी अनिकेतचे मित्र घरी आले. अरे वा, भारी घर आहे यार, आज तर मजा येणार. अनिकेत हसत त्यांचं स्वागत करत होता. आराध्या स्वयंपाकघरातून सगळं पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू होतं, पण डोळ्यात एक अपेक्षा होती. सासूबाई म्हणाल्या, अनिकेत, आराध्याला बोलाव, ती सगळ्यांना भेटेल. अनिकेत अचानक गंभीर झाला. आई, नको, ती कम्फर्टेबल नाही अशा वातावरणात. पण का? आई प्लीज, माझे फ्रेंड आहेत, तिला ऑकवर्ड वाटेल. हे सगळं आराध्याने ऐकलं. ती शांतपणे मागे सरकली. डोळ्यात पाणी आलं, पण तिने स्वतःला सावरलं. कदाचित ते बरोबरच म्हणत असतील. मी खरंच फिट बसत नसेल. थोड्या वेळाने आराध्याने स्वतः चहा बनवला आणि हळूच हॉलमध्ये गेली. चहा, ती हलक्या आवाजात म्हणाली. सगळ्यांचं लक्ष तिच्याकडे वळलं. ती साध्या साडीत होती, केस बांधलेले, चेहरा शांत. एक मित्र हळूच म्हणाला, बघा, या आहेत आमच्या वहिनी. दुसरा हसत म्हणाला, भाऊ, तू तर म्हणत होता ना गावाकडची आहे. अनिकेत थोडासा ऑकवर्ड झाला. हो, तीच, तो थंडपणे म्हणाला. आराध्याने सगळ्यांना चहा दिला. ती काही बोलली नाही, फक्त एक हलकंसं स्मित. पण तिच्या डोळ्यात एक वेगळीच ताकद होती. मित्र गेल्यानंतर सासूबाई रागाने म्हणाल्या, अनिकेत, तू असं का केलंस? काय केलं मी? तू तिला लपवत आहेस का? अनिकेत चिडून म्हणाला, आई, ती माझ्या सर्कलमध्ये फिट बसत नाही. आई रागाने म्हणते, तू तिच्यासोबत किती वेळ घालवलास? अनिकेत शांत. एकदाही बसून तिच्याशी बोललास का? तो काही बोलला नाही. आईचा आवाज आता ठाम झाला. मग तुला कसं माहीत ती कशी आहे? अनिकेत गोंधळतो. त्या रात्री अनिकेत बेडवर पडला होता, पण झोप येत नव्हती. आईचे शब्द सतत डोक्यात फिरत होते. तू तिच्यासोबत वेळ घालवलास का? दुसरीकडे आराध्या खिडकीजवळ बसली होती. हातात एक वही, काहीतरी लिहित होती. तिच्या चेहऱ्यावर दुःख होतं, पण त्यात हार नव्हती. अचानक तिचा फोन वाजला. ती कॉल उचलते. हॅलो, यस, आय रिसिव्ड द डेटा. अनिकेत बाहेरून येत होता. तो थांबला. ही इंग्रजी बोलते. अनिकेत शॉक. आराध्या कॉन्फिडंटली बोलत होती. यस, द सॉइल क्वालिटी इज परफेक्ट फॉर ऑर्गॅनिक फार्मिंग. वी कॅन इन्क्रीज प्रोडक्शन बाय 30%. तिचा आवाज प्रोफेशनल होता, स्पष्ट, आत्मविश्वासाने भरलेला. अनिकेतच्या मनात प्रश्न, हीच ती गावाकडची मुलगी? ही एवढी फ्लंट इंग्लिश कशी बोलते? तो गोंधळला. अजून एक धक्का. आराध्या फोन ठेवते आणि तिची वही उघडते.
त्यात चॅट, नोट्स, प्लॅनिंग, ॲग्रिकल्चर रिलेटेड डेटा. अनिकेत पाहतच राहतो. त्याला विश्वास बसत नव्हता. ज्या मुलीला तो गावंढळ समजत होता ती इतकी नॉलेजेबल. अनिकेत हळूच तिच्याजवळ जातो. तू इंग्रजी बोलतेस? आराध्या शांतपणे त्याच्याकडे पाहते. हलकीशी स्मित करते. का? तुम्हाला वाटलं नव्हतं? रात्रीचं वातावरण शांत होतं. खिडकीतून येणारा थंड वारा आणि खोलीत एक वेगळी शांतता पसरली होती. अनिकेत अजूनही तिथेच उभा होता. त्याच्या डोळ्यासमोर आराध्या आणि त्याच्या मनात एक प्रश्न. ही खरंच तीच आहे का जिच्याबद्दल मी इतका चुकीचा विचार करत होतो? पहिला संवाद. तू इंग्रजी बोलतेस? अनिकेतचा आवाज अजूनही आश्चर्याने भरलेला होता. आराध्या शांतपणे हसली. का? तुम्हाला वाटलं नव्हतं? अनिकेत काही क्षण गप्प राहिला. त्याला काय बोलावं कळत नव्हतं. पण तू तर म्हणजे गावाकडची. आराध्याने त्याचं वाक्य पूर्ण केलं. त्या एका शब्दाने अनिकेतला जणू आरसा दाखवला. आराध्या उठली. ती हळूच खिडकीजवळ गेली. हो, मी गावात राहते, पण माझं शिक्षण पूर्ण शहरात झालंय. अनिकेतच्या डोळ्यात आश्चर्य वाढत होतं. मी ॲग्रिकल्चरमध्ये ग्रॅज्युएशन केले आणि आता काही प्रोजेक्टवर काम करते. तिची खरी ओळख तुला माहीत आहे का? ती पुढे म्हणाली. आपल्या गावातल्या शेतकऱ्यांना मॉडर्न टेक्निक माहिती नाहीत, म्हणून मी त्यांच्यासाठी काम करते. तिच्या आवाजात अभिमान नव्हता, फक्त एक शांत आत्मविश्वास होता. अनिकेतचा गोंधळ होतो. अनिकेतला विश्वास बसत नव्हता. ही इतकी इंटेलिजंट आहे, मग ही साडी, हा साधेपणा. तो विचारतच राहिला. मग तू अशी का राहतेस? आराध्याने त्याच्याकडे पाहिलं. माझे वडील आमदार आहेत. गावात लोक त्यांना देवासारखं मानतात. त्यांच्या इज्जतीसाठी मला साधेपणाने राहावं लागतं. ती थोडं हसली. पण याचा अर्थ असा नाही की मला सिटी लाईफ कळत नाही. त्या क्षणी अनिकेतला स्वतःचीच लाज वाटू लागली. ज्या मुलीला तो कमी समजत होता ती तर त्याच्यापेक्षा जास्त समजूतदार होती. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली. अनिकेत अजूनही विचारात होता. आईचे शब्द, आराध्याचं बोलणं, सगळं एकत्र येऊन त्याच्या मनात गिल्ट निर्माण करत होतं. तो ठरवतो, आज मी तिच्यासोबत वेळ घालवणार. आराध्या. तो पहिल्यांदा तिचं नाव प्रेमाने घेतो. ती थोडी आश्चर्यचकित झाली. आपण बाहेर जाऊया का? ती काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली आणि मग हलकसं हसली. हो, जाऊया. दोघे शहरात फिरत होते. आराध्या आता वेगळी दिसत होती. ती कॉन्फिडंट होती. ती लोकांशी सहज बोलत होती. एका दुकानात, एक्सक्यूज मी, कॅन यू शो मी दिस प्रोडक्ट? ती सहज इंग्रजीत बोलली. अनिकेत फक्त पाहत राहिला. अनिकेतमध्ये बदल होतो. मी किती चुकीचा होतो? त्याच्या मनात सतत हेच चालू होतं. त्या संध्याकाळी अनिकेतच्या मित्राची पार्टी होती. यावेळी तो म्हणाला, आराध्या, तू माझ्यासोबत येशील का? ती थोडी थांबली. मी तुमच्या फ्रेंडमध्ये? हो, मला हवंय की तू यावंस. आराध्या तयार झाली. यावेळी ती साडीमध्ये नव्हती. एक सिंपल पण एलिगंट ड्रेस, हलका मेकअप, कॉन्फिडन्स तसाच. अनिकेत तिला पाहून थबकला. अनिकेतच्या डोळ्यात आदर. तू खूप सुंदर दिसतेस. तो नकळत बोलून गेला. आराध्या फक्त हसली. दोघे पार्टीला पोहोचले. मित्रांनी त्यांना पाहिलं. भाऊ, ही कोण? अनिकेत हसला. माझी वाईफ आराध्या. मित्रांना धक्का बसतो. व्हॉट? हीच ती गावाकडची? सगळे शॉक. आराध्या कॉन्फिडंटली पुढे आली. हॅलो एव्हरीवन, नाईस टू मीट यू. ती सगळ्यांशी सहज बोलत होती. टॉपिक, बिझनेस, ॲग्रिकल्चर, इकॉनॉमी, सगळे इम्प्रेस होतात. एक मित्र म्हणाला, भाऊ, तू म्हणाला होतास तिला काहीच समजत नाही, पण ही तर अमेझिंग आहे. अनिकेतला लाज वाटते. त्या क्षणी अनिकेतला स्वतःवरच राग आला. मी इतका अंध का होतो? पार्टी संपल्यानंतर दोघे बाहेर उभे होते. अनिकेत हळूच म्हणाला,
आराध्या, मला काही सांगायचं आहे, ती शांतपणे त्याच्याकडे पाहत म्हणाली. सांगायची गरज नाही, मला सगळं समजतं. तुम्ही मला कधी ओळखायचा प्रयत्न केला नाही. फक्त माझ्या साडीवरून, माझ्या बोलण्यावरून माझं मूल्य ठरवलं. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण आवाज ठाम होता. मी गावात राहते, पण माझं स्वप्न, माझं ज्ञान ते कधीच छोटं नव्हतं. अनिकेत, तो काही बोलू शकत नव्हता. त्याच्या डोळ्यात गिल्ट स्पष्ट दिसत होतं. आराध्या हळूच म्हणाली, आता तुम्ही मला ओळखलत, पण कदाचित खूप उशीर झाला आहे. ती तिथून निघून गेली. अनिकेत तिथेच उभा राहिला, एकटा, पश्चातापात. रात्रीचा तो प्रसंग, आराध्याच्या डोळ्यातलं दुःख, तिच्या आवाजातला ठामपणा आणि शेवटी तिने म्हणालेले शब्द, कदाचित खूप उशीर झाला आहे, हे सगळं अनिकेतच्या मनात खोलवर कोरलं गेलं होतं. तो खोलीत एकटाच बसला होता. समोर भिंतीवर नजर, पण विचार मात्र भूतकाळात अडकलेले. मी काय केलं, तो स्वतःलाच विचारत होता. ज्या मुलीने कधी काही मागितलं नाही, जिने फक्त प्रेम आणि आदर अपेक्षित केला, तिलाच मी सर्वात जास्त दुखावलं. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. त्या रात्री घरात सगळे झोपले होते, पण अनिकेतच्या डोळ्यांना झोप नव्हती. त्याला आठवत होते ते छोटे छोटे क्षण. आराध्या सकाळी लवकर उठून घर आवरत होती, सासूबाईंची काळजी घेत होती, त्याच्यासाठी चहा नाश्ता प्रेमाने करत होती, आणि तो फक्त तिला दुर्लक्षित करत होता. सकाळ झाली. अनिकेत खाली आला. आई स्वयंपाकघरात होती. आई, त्याने म्हटलं. आईने मागे वळून पाहिलं. काय झालं अनिकेत? तो काही क्षण गप्प राहिला आणि मग सगळं सांगितलं. आई शांतपणे ऐकत होती आणि मग हळूच म्हणाली, आता कळलं का आम्ही आराध्याला का निवडलं? अनिकेत खाली मान घालून बसला. तू तिच्या कपड्यांवरून निर्णय घेतलास, पण आम्ही तिच्या मनावरून घेतला. तू शहरात शिकलेला आहेस, पण आज तिने तुला शिकवलं माणसाची किंमत काय असते ते. अनिकेतच्या डोळ्यात अपराधीपणाची जाणीव वाढत होती. लग्न झाल्यापासून मी तिला दुर्लक्ष केलं आहे. दुसरीकडे आराध्या तिच्या खोलीत बसली होती, हातात एक फोटो अनिकेतचा. ती त्या फोटोला पाहत होती आणि हलकसं हसली. तिच्या वडिलांनी तिला फोटो दाखवला होता. हा मुलगा आहे अनिकेत, शहरात मोठ्या कंपनीत काम करतो. आराध्याने फोटो पाहिला. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक आली. हा खूप सिन्सिअर वाटतो. त्या क्षणी तिच्या मनात एक छोटंसं प्रेमाचं बी पेरलं गेलं होतं. वर्तमानात तिच्या डोळ्यात पाणी आलं. मी किती स्वप्न पाहिली होती, पण त्यांनी मला कधीच समजून घेतलं नाही. त्यांनी माझ्यावर प्रेम केलं नाही. ती उठली, आरशात स्वतःकडे पाहिलं. आराध्या, तू इतकी कमजोर नाहीस. तू स्वतःचा आदर करायला शिक. तिने डोळ्यातलं पाणी पुसलं आणि ठरवलं, आता मी स्वतःसाठी उभी राहणार. मी हे घर सोडून जाणार आहे. जर आमच्यात दुरावा आला तर कदाचित त्यांना माझ्याविषयी प्रेम निर्माण होईल, असं तिने मनात म्हटलं व गावी जाण्याचा निर्णय घेतला. ती खाली आली. सासूबाई बसल्या होत्या. आई, ती शांतपणे म्हणाली, मी काही दिवसांसाठी गावाला जाते. काय? अचानक? हो, मला थोडा वेळ हवा आहे आणि आईबाबांची आठवण पण येत आहे. आराध्या, प्लीज जाऊ नकोस. अनिकेत पहिल्यांदाच इतक्या हळव्या आवाजात बोलत होता. ती त्याच्याकडे पाहते, डोळ्यात वेदना, पण आवाज ठाम. मी तुझ्यासोबत राहायला तयार होते, पण स्वतःचा अपमान सहन करायला नाही. ती पुढे म्हणाली, आमदाराची मुलगी आहे मी, तरी तुम्ही मला कमी समजलत. तुम्हाला मी खेड्यातली वाटले, मी शिकलेली नाही असे वाटले, पण तुम्हाला असं वाटलं नाही की मी आमदाराची मुलगी आहे. मी शिकलेली असेन, समजूतदार असेन. अनिकेतला त्याची चूक समजली होती आणि त्याला आराध्या आवडू लागली होती. त्याच्या डोळ्यात अश्रू होते, पण आता काहीच बोलण्यासारखं उरलं नव्हतं. आराध्या बॅग घेते, एकदा मागे वळून पाहते आणि निघून जाते. घर अचानक रिकामं वाटू लागलं. अनिकेतला प्रत्येक गोष्टीत तिची आठवण येत होती.
स्वयंपाकघरात तिचा आवाज, घरातली तिची पावलं, तिचं हसू. गिल्ट वाढत जातो. तो स्वतःशीच म्हणाला, मी तिला गमावलं. त्या क्षणी तो ठरवतो, मी तिला परत आणणार, पण यावेळी तिच्या लायक बनून. आराध्या तिच्या गावात पोहोचली. तिथे सगळे तिला आदराने पाहत होते. मॅडम आल्या. ती शेतात गेली. शेतकऱ्यांशी बोलत होती. ही नवीन पद्धत वापरली तर उत्पादन वाढेल. ती कॉन्फिडंट होती, स्ट्रॉंग होती. ती एक लीडर होती, एक इन्स्पिरेशन. 2 दिवसांनी अनिकेतने निर्णय घेतला, मी गावात जाणार. आई त्याला म्हणाली, जा, पण यावेळी तिचा आदर करून जा. अनिकेत गावात पोहोचतो. त्याला सगळं वेगळं वाटत होतं. शांतता, साधेपणा, पण एक वेगळीच ऊब. तो तिला पाहतो लांबून. आराध्या दिसते. ती शेतात उभी आहे, शेतकऱ्यांशी बोलत आहे. हातात कागद, चेहऱ्यावर आत्मविश्वास. तो तिला पाहतच राहतो. ही ती मुलगी जिची किंमत मला कळली नाही. आराध्या त्याला पाहते. दोघांचे डोळे भिडतात. क्षणभर वेळ थांबतो, पण तिच्या चेहऱ्यावर ना राग ना आनंद, फक्त शांतपणा. आणि ती पुन्हा तिच्या कामात वळते. अनिकेत तिथेच उभा राहतो. यावेळी मला तिचं मन जिंकावंच लागेल. सकाळची कोवळी ऊन, शेतावर हलकीशी धुके, आणि त्या धुक्यात उभी होती आराध्या. हातात कागद, समोर शेतकरी. ती त्यांना काहीतरी समजावत होती. ही नवीन पद्धत वापरली तर पाणी कमी लागेल आणि उत्पादन वाढेल. तिच्या आवाजात आत्मविश्वास होता, डोळ्यात स्वप्न आणि मनात एक शांत ताकद. अनिकेत दुरून पाहतो. थोड्या अंतरावर अनिकेत उभा होता. तो तिला पाहत होता. हीच ती मुलगी जी माझ्या घरात शांतपणे सगळं करत होती, आणि मी तिची किंमत ओळखलीच नाही. त्याच्या मनात अपराधीपणाची भावना अजूनही ताजी होती. थोडा वेळ थांबल्यावर तो हळूहळू तिच्याकडे चालत गेला. आराध्याने त्याला पाहिलं, पण यावेळी तिच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता. आराध्या. अनिकेतचा आवाज हलका आणि थरथरता होता. ती शांतपणे उभी राहिली. तुम्ही इथे कशासाठी आलात? तिचा प्रश्न साधा होता, पण शब्दामध्ये अंतर स्पष्ट जाणवत होतं. तो काही क्षण गप्प राहिला. मग हळूच म्हणाला, मी तुला परत घेऊन जायला आलोय. आराध्याने हलकसं हसू दिलं. परत? मी कुठे हरवले होते का, की तुम्ही मला परत घ्यायला आलात? तिचा आवाज शांत होता, पण शब्द टोचणारे. अनिकेतला उत्तर देता येईना. तो एक पाऊल पुढे आला. मी खूप मोठी चूक केली आराध्या. मी तुला कधीच समजून घेतलं नाही. मी तुझ्या कपड्यांवरून, तुझ्या साधेपणावरून तुझं मूल्य ठरवलं. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. पण आता मला कळलं आहे, तू किती मोठी आहेस आणि मी किती छोटा विचार करतो. आराध्या शांतपणे ऐकत होती. ती हळूच म्हणाली, माफी मागणं सोपं असतं अनिकेत, पण विश्वास परत मिळवणं कठीण असतं. अनिकेत लगेच म्हणाला, मला माहीत आहे, म्हणूनच मी इथे आलोय. तुला घेऊन जायला नाही, तर तुझ्यासोबत उभं राहायला, तुझ्यासोबत वेळ घालवायला, तुला समजून घेण्यासाठी. आराध्या थोडी सॉफ्ट होते. ती त्याच्याकडे पाहते. पहिल्यांदाच तिच्या चेहऱ्यावर हलका बदल दिसतो. अनिकेत म्हणतो, मी अजूनही तोच आहे ज्याचा फोटो तुला आवडला होता. ती हसली, पण डोळ्यात ओलावा होता. अनिकेत हळूच तिचा हात धरतो. यानंतर मी तुला कधीच कमी समजणार नाही. तुझा आदर करेन, तुझ्यासोबत चालीन. काही दिवस अनिकेत गावात राहतो, पण पाहुणा म्हणून नाही, तर आराध्याचा जीवनसाथी म्हणून. तो आराध्याच्या कामात सहभागी होतो. शेतात तिच्यासोबत उभा राहतो. एक दिवस शेतकऱ्यांच्या मीटिंगमध्ये अनिकेत सगळ्यांसमोर म्हणतो, ही फक्त माझी बायको नाही, ही माझा अभिमान आहे. आराध्या त्याच्याकडे पाहते. तिच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू उमटतं. त्या दिवशी फक्त एक नवरा बायकोचं नातं नाही बदललं, तर एक विचार बदलला. माणसाचं मूल्य त्याच्या कपड्यांवरून नाही, तर त्यांच्या विचारांवर आणि गुणांवर ठरतं.
तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओला हाईप करा जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.